मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला आता कालपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रसाद लाड, महेश सावंत आणि कालिदास कोळंबकरांनी स्थानिक नागरिकांशी यावेळी संवाद साधला आणि त्यांची समजूत काढली। स्थानिकांची समजूत काढल्यानंतर एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला अखेर सुरुवात झाली। मुख्यमंत्री 7 ते 8 दिवसात बैठक लावून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार आहेत असं आश्वासन यावेळी प्रसाद लाड यांनी दिलं। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल मध्यरात्री 12 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। हाच एल्फिन्स्टन पूल MMRDAच्या वतीनं ह्याचं बांधकाम पाडायला देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि स्थानिकांचा सुरुवातीला विरोध जो आहे तो विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु आता स्थानिकांचा विरोध इथल्या स्थानिक आमदारांच्या वतीनं त्यांची समजूत काढून जो कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की इथल्या आमदारांनी या ठिकाणी स्थानिक नागरिकांची भेट घेतली आणि येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावू आणि तुमचा जो त्यांची मागणी आहे ती मागणी पूर्णपणे त्याच्यावरती चर्चा केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर खरं तर हा एल्फिन्स्टन पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्याच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पाडकामाला रात्रीपासून सुरुवात जरी केली असली तरी जवळपास 2 महिने जे आहेत ते या संपूर्ण पाडकामाला जाणार आहेत। कारण की हा ब्रिटिशकालीन मजबूत असा हा एल्फिन्स्टन पूल होता, त्याच्यामुळे थोडासा उशीर जो आहे तो या पाडकामाला लागणार आहे। त्यानंतर जवळपास 16 महिने या नवीन एल्फिन्स्टन पुलाचं दुमजली एल्फिन्स्टन पूल जो आहे तो MMRDAच्या वतीनं बांधण्यात येणार आहे। त्याच्यामुळे जवळपास नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिले या सविस्तर माहितीसाठी।